कथा असतो अष्टपदी एवढं नको सौभाग्य म्हणजे चला आता चिरंजीवी त्यांचे एक चांगले कार्य करतात आपल्याकडे प्रॉपर भटजी प्रॉपर त्यांच्यातले पण आहे आपल्याकडे पण समजणार लग्नाला या दोघांनाच बोलूया एवढं नको हळदीला बोलू हे हळदीशी करू रे हळदीवाले हळदीची भटजी लोक. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या लाडक्या चॅनलवरती. शुभ सकाळ मित्रांनो. आज संडे म्हणजे आज संडे ब्रेकफास्ट राईड फर्स्ट टाइम चाललोय. आपली NS घेतलेली आहे, हेल्मेट आणि जॅकेट. चाललेलो आहे गणपतीच्या मंदिरात पालीमध्ये. तर सगळेजण आम्ही आहे, यश आहे, सर्वेश आहे, सगळे 5-6 जण आता आम्ही आहेत. 2-3 बाईक आहेत. तर भरपूर दिवसानंतर ब्लॉग येतोय आणि भरपूर दिवसानंतर बाईकने चाललोय. कन्फ्यूज होतो की जायचं की नाही. आत्ता पण कन्फ्यूज आहे की बाईक काढू का स्कूटी काढू, कारण की फोनची बॅटरी 40% आहे. तर ब्लॉग काढायचं तर थोडीशी चार्जिंग लागेल आपल्याला. तर थोडा विचार करतोय की बाईक धुतलेली आहे, स्कूटी पण तिथे एक्सेस रेडीमध्ये. थोडं विचार केल्यानंतर जर कधी कुठे चार्जिंगला भेटला फोन आपला तर चार्जिंगला लावूया, कारण की बाईकने कम्फर्टेबल होतं. कारण की 100-1 किलोमीटर असेल इथून. आपलं ठाण्यावरून पाली 100 किलोमीटर नक्कीच असेल. मॅपवरचे बघायचे बघितलं 106 का 107 किलोमीटर होतं. सकाळी 6चा टायमिंग होता आणि मलाच म्हणजे 6:30 वाजले खाली यायला, कारण की रात्री खूप लेट झोपलो. चला मग आता निघूया आपण सगळेजण. तर आता आलेले आहेत आणि एक पण धुतली. फायनली डिसिजन केलं की NSनीच जाऊया, कारण की कम्फर्टेबल हीच बाईक आहे. चला मग मधले पॅच तुम्हाला दाखवेनच मी. चला मग भेटूया. चला गणपती बाप्पा. फायनली आपण निघालो एक कळव्या नाक्यावरून आत्ताच. आणि टोटल 3 बाईक आहेत. आता आपण पण रेडी झालेलो आहे. तो मित्र आहे आला आहे आता. आणि आपण मोटो ब्लॉग तर नाही करत, की आपल्याला मोटो ब्लॉगचं सेटअप तर नाही आहे, पण लवकरात लवकर नक्कीच प्रयत्न करणार आहे गोप्रो घेण्यासाठी. तर गोप्रो घेतल्यानंतर तुम्हाला लवकरच नवीन चांगले ब्लॉग बघायला भेटतीलच. आता नॉर्मली सिनेमॅटिक जेवढा वेळ थांबू तेवढ्या वेळ आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू. चला मग फायनली आता वाजले 7:15. निघूया. बोला गणपती बाप्पा मोरया. तर आपण आलेलो आहे रबाळ्याची इथे. आपण बोलू शकतो की आज ब्रेकफास्ट आहे, संडे ब्रेकफास्ट राईड. असं एक छोटासा आपण एक गोष्ट बोलू शकतो, कारण की भरपूर दिवस कुठे प्लॅन नव्हतं झाला. तर बोलूया चला आपण एक छोटीशी गणपती मंदिरात जाऊन येऊया पालीला. एक राईड पण छोटीशी, सगळे मित्र एकत्र भेटतील पण, म्हणून निघालो. रात्री तर लेट झोपलो होतो, पण काय जायचं होतं म्हणून सकाळी लवकरच उठलेलो. तरी पण मी सर्वात लास्टून सेकंड आलो आहे. माझ्यापेक्षा एक लेट जाणारा एक व्यक्ती होताच. आणि एक जण तर असा कॅन्सल झाला बायकोमुळे. काय बोलणार सगळ्यांना, आता तुम्हाला जाऊ दे. आता आम्ही तर 6 जण निघालेलो आहे. 10 वाजेपर्यंत कदाचित पोचतो आपण. आणि आता आपण पोचले रबाळेला. तर इथे आपलं ऑफिस आहे लेफ्ट हँड साईडलाच. खरं तर आपलं मला एक तर बरं नाही आहे, थोडी सर्व्हिस वगैरे झालेली आहे, तरी पण प्लॅन केला तर जायचंच, ही गोष्ट ठरवलेली. यामध्ये तुम्हाला भरपूर सारे ब्लॉग बघायला भेटतील. पण आपण कारण की यामध्ये आपण रत्नागिरी प्रॉपर रत्नागिरी गणपतीपुळे आरेवारे पावस ही इकडे पण जाणार आहे. बाईकने जाणार नाही आहे, बट ट्रेननी तर नक्कीच जाणार आहे आपण. आणि ह्यामध्ये आपला गोप्रोचा पण प्लॅन आहे, तर तो पण नक्कीच व्हिडिओ काढीन मी. गोप्रो घेताना कुठला घेणार, कसा घेणार, सगळं सांगेलच तुम्हाला मी. नक्कीच तुम्ही पण कमेंट करा मला की कोणता गोप्रो घेतला पाहिजे मी. चला मग जाऊया पुढे. राईड झाली आहे, म्हणजे आपण कारगट
टोल नाक्याच्या तिथे पोहोचलो नाहीये आणि आपले मित्र अजून खूप म्हणजे खूप मागे राहिलेले आहेत. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मागे राहिलेले आहेत. आम्ही थोडं पुढे आलो की आम्ही दोघांचे तर फास्ट आलो आम्ही. सर्वेश बाकी सगळे मागे राहिलेले आहेत. त्यासाठी थांबलेलो आपण आणि कदाचित पनवेल साईडला आपण चहा वगैरे पहिले परत थांबू, कारण की एक ब्रेकफास्ट संडे ब्रेकफास्ट राईड हे आपण बोलू शकतो. कारण की कधी आपण संडेला असं कुठे असं फिरलो नाही आहे, कारण की संडेला फक्त आपण गेलो आहे झोपलो आहे थांबवरनं ऑफिस झोप बस. आता एक गाडी तर आली, सेकंड गाडी पण आली आहे, तर आपण पण निघूया. चला मग गणपती बाप्पा मोरया. आपला सेकंड ब्रेक म्हणजे पळसपे नाक्याला आलो आपण. श्री दत्त स्नॅक्स. आता इकडे सगळेजण नाश्ता वगैरे करतायत. शुभम शिंदे इकडे रिफ्रेशिंगसाठी मस्तपैकी नारळ पाणी घेतोय. इकडे इडली वगैरे घेतलेली आहे. सेकंड ब्रेक म्हणजे लवकरच पोचलाय पनवेल. आपण लवकर पोचलोय आज तिथे. वाजलेत सकाळचे 8:15 समथिंग झालेत. अजून इथून 65 किलोमीटर अजून बाकी आहे. मजा आली खूप आज सकाळी फ्रेश राईड करून बरं वाटते. चला आता फटाफट नाश्ता करून घेऊया. हंटर फर्स्ट टाइम आपल्यासोबत कुठेतरी बाहेर फिरायला पिकनिकला म्हणजे येते. तू कुणाच्या मागे बसला? हा जो तू तर रायडर आहे. रायडर तुझा एक्सपिरियन्स काय आहे तुझा? सर शुभमचा एक्सपिरियन्स चांगला. तुझा एक्सपिरियन्स डेंजर. गाडी पळवत आणली 100, 90, 100 करत आलेलो आहे. 40 मिनिट 40 मिनिटामध्ये आपण ऑलमोस्ट इथे पोहोचलेलो आहे. आपण निघालेलो 7:15, 7:20ला निघालेलो. आता वाजले 8:15 आणि इथून आता आपल्याला सरळ जायचं आहे. 65 किलोमीटर टोटल बाकी आहेत. अरे शुभमचं नारळ पाणी बघा. यार शी हीच झाला. चला आता आपण पण नाश्ता करून घेऊया. नाश्ता करून झाला तरी भेटतो परत तुम्हाला. गणपती बाप्पा. हो रेमटाव पब्लिक रेमटाव म्हणून तुम्हाला बोललं सकाळी नाश्ता करा जरा. लवकर येतो जरा ना सर्विस तू. आणि सकाळी ज्या होणाऱ्या बायकोचा फोन आला वाटतं. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. प्रेमचा आहे का? आवडलं सकाळी पाणी बॉटल. आम्ही तर दोघांनी सकाळी नाश्ता केला होता, त्यामुळे काय टेन्शनच नाही. आता 4 जण हे करतायत. आम्ही टोटल 6 जण आलोय. आता ऊन पण भरपूर भेटणार आहे आपल्याला, कारण की लेट निघालो आपण घरातून. लवकर निघालो असतो तर काही लवकर पोचलो असतो. मी नाही केला सर्वात लेट. मी नाही केलं सर्व. मी लास्ट सेकंड आलेलो भावा. मी 6:30ला खाली आलोय. चला आता पटापट नाश्ता करूया. फुल काम येते. तरी मग गाडीच्या मागे बसला. यश गाडी चालू झाला. चला नाश्ता बिस्टा झाला की डायरेक्ट भेटतो आपण. संडे ब्रेकफास्ट राईड आपण या गोष्टीला बोलू शकतो. संडेला आपण पहिल्यांदा करायचं. संडेला जातो आपण, पण सॅटर्डे संडे जातो आपण. संडे तर आज फर्स्ट टाइम झालो आपण. मग मगाशी बोललो की ह्या महिन्यामध्ये आपण गणपतीपुळे, हरिवारी आणि रत्नागिरीचा कोकण पट्टा करणार आहे लवकर. आणि तिकडची ब्लॉग येतीलच तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट की गोप्रो याचा प्लॅन चालू आहे. कोणता घेऊ, कुठून घेऊ ते नक्कीच तुम्ही कमेंट करा. तिकडे जर डिस्काउंट चांगलं भेटत असेल तर नक्कीच सांगा मला. की ह्या महिन्यात घेणारच आहे 200%. आणि ज्या दिवशी गोप्रो घेईल त्या दिवशी जास्त करून ब्लॉग यायचे प्रयत्न करेलच. मोठं ब्लॉग जास्त प्रयत्न नाही केला अजूनपर्यंत. यूट्यूबला आपल्या 1 ते 1.5 वर्ष झालं, पण काहीच मोठं ब्लॉग जास्त केलं नाही आहे. तर नक्कीच प्रयत्न नवीन असेल आपला. सपोर्ट करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा कोणता गोप्रो घेऊ. चला मग नाश्ता करतायत. नाश्ता करून झालं तर आपण निघणार आहे. पुन्हा एकदा आपण गाडी हातात घेतलेली आहे आणि गाडी चेंज केली आहे. स्कूटी घेतलेली आहे. म्हणजे इथून 11 किलोमीटर असेल. थोडं अजून 1 तास तर लवकर निघाला असतो तर असं ऊन कमी भेटलं असतं. आता असा विषय आहे की घरी जाताना ऊन जाम प्रमाणात भेटणार आहे. अजून पाया पडायचं बाकी आहे. मंदिरात जाऊन नाश्ता वगैरे तर झालंच आहे. म्हणजे आपला जो राईड होता की संडे ब्रेकफास्ट राईड ते तर कम्प्लीट झालेलंच आहे. आता फक्त मंदिरात पाया पडूया आणि परत एकदा आपण आपल्या ठाण्याकडे जाण्यासाठी निघायचं आहे.
पण मी पण पहिल्यांदाच आलोय खोपोलीच्या इकडच्या मंदिरामध्ये. तर चला मग. हे बघा शुभम शिंदे हातपाय चढ झालेच वाटतं त्याचे सगळे. पालीच्या मंदिरात मी पण पहिल्यांदाच आलोय. एवढं जवळ असं सुद्धा फर्स्ट टाइम आहे माझं. बघूया आता गोप्रो घेतल्यानंतर कुठे कुठे राईड होते ही आपली. फिरायचं तर ठरवलंय की खूप फिरायचं आहे. चला मग आता जाऊया फटाफट. फायनली आपण पोचलोय पालीच्या गणपतीच्या इथे. आता गाडी लावूया. पहिलं गाडी लावायला जागा कुठे बघायचं आहे. गाडीला लावून घेऊया पहिलं. गाडीला पार्किंग पे पार्किंग आहे इथे. चला गाडीतून भेटतो. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलोय पाली गणपती मंदिराची इथे. सकाळी आपण निघालेलो समथिंग 7:15 वाजता. आता वाजले 10. थांबत आलेलो आहे. तू मागाशी बघितलंस की इथं पहिला मी बाईक घेतलेली आपली NS. त्यानंतर पनवेलवरनं यश पुढे मागे थांबलेलो. तिकडे मी एक्सेस घेतली. फायनली आपण पोचलेलो आहे. इकडे आहे रूम्स वगैरे, भक्त निवास वगैरे सगळे इकडेच आहेत. ह्या साईडला मंदिर वगैरे. आपली पोरं गेल्या सगळे चेंज वगैरे करायला. तर मी पण फ्रेश वगैरे झालो आहे. ते काय कपडे चेंज करणार नाही आहे. फ्रेश झाले. बाकीचे आहेत ते कपडे पण चेंज करणार आहे. तर अशी गोष्ट आहे की भरपूर दिवसांनी हा ब्लॉग येतोच. लास्ट व्हिडिओ माझी होती होळी शिमल्याची. माझा प्रयत्न आता आहे की गोप्रो घ्यायचा. कारण की गोप्रो घेतलं तर मी एकटाही राईड आणि एकटाही ब्लॉग करू शकतो. कारण की गोप्रो नाही तर मागे कोणाची फोन पकडावा लागतोय. कुठे जायचं तो विचार येतोय. गोप्रो असेल तर आपण एकटंच बोलत कुठेही राईड होऊ शकतो. तर बघू आता कोणत्या गोप्रो वगैरे घ्यायचं आहे. तर तो तुम्हाला नक्कीच तुम्ही कमेंट कराच. मला मगाशीच बोललो मी, कमेंट करा. दोघं 2 प्लॅन आहेत, गोप्रो 12 आणि DJIचा प्लॅन चालू आहे. मला सांगा तुम्ही नक्की कमेंटमध्ये कुठला घेऊन ये. आता जाऊया मंदिरात. व्हिडिओ काढायला अलाउड आहे की नाही माहिती नाही. असेल तर नक्कीच काढू. असेल तर आपण डायरेक्ट दर्शन झालं की डायरेक्ट भेटणार तुम्हाला. चला मग भेटूया दर्शन झालं. आपण स्पेशली राबोडीवरनं भटजे आणलेत 2. ते पण दोघंही शिंदे आहेत. राबोडीतनं स्पेशली भटजे आणलेत आपण ग्राउंड फ्लोअरवरचे. आणि एकाच बिल्डिंगमधले ग्राउंड फ्लोअरचे भटजी. काय होतं बोलणार. बघा चाल बघा यांची काय चालतायत. काय चालतात हंटर. डेंजर चालतं बोलतो. जोक सपाट भाई, जोक सपाट. देवाच्या पाया पडायला आलोय. हा चला आता आपण आपल्या भटजी भगवानसोबत आपण चाललोय दर्शन घेण्यासाठी. बघूया भटजी भगवानना बघून जरा आपल्याला लवकर दर्शन दिलं तर चांगलंच आहे. शिवम चालते कसा बघा. आणि आपण मंदिराच्या इथे पोहोचलेलो आतमध्ये. हे सगळं मंदिराकडचं परिसर. इकडे सगळे पापड वगैरे भेटतात सगळं. मी तर फर्स्ट टाइम होतो या मंदिराची इथे. मंदिरात मी तर फर्स्ट टाइम. तू फर्स्ट टाइम आला तू पण. आपण एवढे जवळ जाऊन सुद्धा फर्स्ट टाइम येतो. आपण मंदिराच्या इथून जवळ राहून सुद्धा पण फर्स्ट टाइम येते. 100 किलोमीटर फक्त 100 किलोमीटर. काय आहे दोघांचं काय चालू नक्की. राबडीतले भटजे आणलेत आपण. दर्शन भेटेल आपल्याला लवकर यांच्यामुळे. भेटलं पाहिजे यार. एवढा यांनी ड्रेसिंग जाऊया. इकडे सगळं पाण्याची इकडे सोय. हा
हे आपलं मंदिराचं गाभार आहे आणि आमचा पुजारी म्हणजे शुभम शिंदे आता जस्ट बाहेर आले. कुठे गेला काय माहिती ते त्या साईडला कुठेतरी गेला तसं बघ. इथून आऊट मारलं नाही रे आतमध्ये या साईडला आऊट मारला. काय माहिती. आणि रोशन शिंदे तर अजूनच आतमध्येच बाबू आहे इकडे तुम्ही बघू शकता. राबोड्यातले स्पेशल 2 गुरुजी मागवलेत आम्ही. दर्शन वेळ तर मस्त झालेलं आपल्याला. आता आपण कदाचित थोड्या वेळात उभं पण लगेच 10:30 वाजलेले आणि तुम्हालाही दर्शन देतो गणपती बाप्पांचं आपलं. दुसरे वडजी बाबा त्यांचे जे आगमन. चला मग पुढं येतं आपण आणि त्यानंतर आपण प्रसादी काय सर्वेश काय क्रिकेट चालू त्याची मागे. हा रा चला मग आता थोड्या थांबूया येते त्यानंतर 10 जायचे मंदिरामध्ये आपण मस्त दर्शन झाले. खूप भारी वाटते दर्शन. चला गणपती हे आपले राबोडीतले गुरुजी आले दोघं पण आणि हा शुभम शिंदे आणि रोशन शिंदे. काय म्हणता तुम्ही. मस्त आहे मंदिर आणि ते पूजा होती पूजा झाली. गुरुजीच्या पाया पडता गुरु यांनी पण टिक्का लावलाय. पाय बिया पडा जरा. कथा असतो एवढं नको सौभाग्य चला आता चिरंजीव चांगले कार्य करतो. आपल्याकडे प्रॉपर भटजी प्रॉपर त्यांच्यातले पण आहे आपल्याकडे पण समजणार. लग्नाला या दोघांनाच बोलूया. एवढंच हळदीला बोलू. एकाला साखरपुड्याला बोलू एकाला लग्नाला बोलू. हे हळदीचे गुरुजी रे. हळदीवाले हळदीला आम्ही बसतो. हळदीचे पडचे ते लोक. टेरेसवरती असणार. चला आता निघूया. निघतो आता बाहेर गेलो डायरेक्ट भेटतो आपण. चला मग. नमस्कार मित्रांनो आणि आपलं दर्शन वगैरे झालं आहे सगळं मस्तपैकी. आता आपण निघतो एकदा घरी जाण्यासाठी. हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. नक्कीच कमेंट प्रत्येकाने करा गणपती बाप्पा मोरया आणि सजेशन पण मला पाहिजे की गोप्रो काय करू कोणता घेऊ. तर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. कोकणाची सिरीज म्हणजे कोकणात आपण जाणार आहे. गणपतीपुळे असेल, आरेवारी बीच आणि पावर सिरीजसाठी त्या साईडला जाणार आहे आपण. तर भेटू त्या व्हिडिओमध्ये पण. तर आता निघतोय पुन्हा एकदा आपण ठाण्यासाठी जाणार. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.